नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि हा उपाय जर तुम्ही एकदा बघाल ना तर लगेच करून बघाल अशी मला खात्री आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही. अगदी घरच्याच साहित्यामध्ये हा उपाय आहे लिंबाचा. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण हा जो आजचा उपाय आहे, जी टिप आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता श्रावण महिनासुद्धा सुरू होत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये छान छान असे पूजापाठ केले जातात. आपले सण समारंभ आहेत या पुढच्या पूर्ण 4-5 महिन्यामध्ये. तर त्यासाठीसुद्धा ही जी टिप आहे तुम्हाला खूप अशी युजफुल ठरणार आहे मैत्रिणींनो. आणि त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. त्याचबरोबर माझं हे ब्लॉगिंग चॅनल आहे. तुम्हाला माझे डेली रुटीन असतील किंवा रेसिपीज असतील, मराठी कल्चर, फेस्टिवल, बेबी केअर या रिलेटेडसुद्धा तुम्हाला सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे माझे ब्लॉगिंगचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत लिंबाच्या सालीपासून तयार केलेले दिवे. तर हो मैत्रिणींनो, हे दिवे खरंच खूप युजफुल आहेत. खूप सारे याचे फायदेसुद्धा आहेत. लिंबाची साल जी आहे सहसा आपण वापरल्यानंतर फेकूनच देतो, पण त्याचा अशा पद्धतीने जर तुम्ही वापर केला ना तर खरंच खूप सारे फायदे आपल्या घरामध्ये तुम्हाला हळूहळू जाणवतीलच. तर आता लिंबाचे दिवे म्हणजे लिंबाच्या सालीचे दिवे बनवण्यासाठी इकडे मी 3 लिंब घेतलेली आहेत. तर आपण पहिला प्रकार बघूया. तर पहिल्या प्रकारामध्ये मी अशा पद्धतीचे एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा वरचा छोटासा भाग मी कट केला आणि त्याचा मधला गर जो आहे तो अलगद अशा पद्धतीने मी चाकूच्या मदतीने काढून घेत आहे. जर तुम्ही चाकूने काढत असाल ना तर अगदी आपल्याला बाजूला कुठेही चिरा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि तो व्यवस्थित गर मी हलका करून घेतला चाकूने आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी पिळून घेत आहे अगदी हलक्या हाताने. आणि लिंबाचा हा जो रस आहे ना तो जो निघतो तर तो तुम्ही क्लिनिंगच्या कामासाठी किंवा लिंबू पाणी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर बघू शकता इकडे आपला पहिला दिवा आता मस्त तयार झालेला आहे. आणि माझ्याकडे एक काचाची पणती होती तर त्यामध्ये मी तो दिवा व्यवस्थित ठेवला. आणि मी रिसेंटलीच तुपाच्या वातींचा व्हिडिओसुद्धा केला होता. तर तुपाच्या वाती माझ्याकडे होत्या, फुलवाती. तर त्या वातींचाच वापर मी इकडे करणार आहे. आणि इकडे आपल्याला घ्यायचं आहे कडुलिंबाचं तेल. तर त्याने खूप जास्त प्रभाव आपल्याला जाणवतो. कडुलिंबाचं तेल माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी अगदी शुद्ध असं कोकोनट ऑइल वापरलेलं आहे. अगदी 2 ते 3 थेंबच इकडे मी कोकोनट ऑइलचे ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर 1 ते 2 कापराच्या वड्या. इथे तुम्ही भीमसेनी कापूर वापरला तर अगदी उत्तम आहे. आणि त्यानंतर 2 ते 3 लवंगासुद्धा मी याच्यामध्ये ॲड केल्या. तुम्ही इकडे पावडरसुद्धा याची ॲड करू शकता. तर माझ्या मैत्रिणींनो, अगदी 1 ते 2 मिनटामध्ये आपला सुंदर असा लिंबाच्या सालीचा दिवा अगदी तयार आहे. आणि याचे बरेचसे फायदे आहेत. आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा निघून जाते. आपल्या संपूर्ण घरामध्ये अगदी सुंदर असा सुगंध दरवळतो. आणि त्याचबरोबर आता पावसाचे दिवस आहेत तर मच्छर, माशा, चिलट, छोटे छोटे बॅक्टेरिया असतात तर ते जाण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. तर रेग्युलरली आपण अशा पद्धतीचा दिवा जर आपल्या घरामध्ये जाळला ना मैत्रिणींनो तर खूप चांगला प्रभावी असर आपल्या घरामध्ये आपल्याला दिसून येतो. तर आता आपण दुसऱ्या 2 पद्धतीचे दिवे अजून बनवणार आहोत. तर ह्या पद्धतीमध्ये दिवे बनवताना आपण दिवाळी सणामध्ये किंवा आता येणाऱ्या सगळ्या श्रावण सणांमध्ये सुंदर असं डेकोरेशनसुद्धा करू शकतो. तर बघू शकता इकडे आपण 2 म्हणजे एका लिंबाचे अशा पद्धतीने 2 भाग केलेले आहेत. आणि आतला जो गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, रस. तर अशा पद्धतीने आपण ह्या साच्याने सुद्धा काढू शकता किंवा हाताने सुद्धा पिळून काढू शकता. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, याच्या कडा ज्या आहेत ना त्या अजिबात फाटल्या नाही पाहिजे. थोडी जरी चिरा ह्या कडांना गेली ना तर हे जे दिवे आहेत ना व्यवस्थित लागत नाहीत, कारण की यातलं तेल असेल किंवा तूप असेल ते बाहेर निघतं.
आणि हे दिवे ना इतके सुंदर होतात ना, मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण माझ्याकडनं पहिले जे 2 साली आहेत ना, तर थोड्याशा त्याला चिरा पडल्या होत्या. त्यामुळे 2 ज्या फोडी तयार झाल्या होत्या ना लिंबाच्या, तर ती मी सेपरेट ठेवलं. आणि त्यानंतर दुसऱ्या लिंबाच्या मी अगदी व्यवस्थित अशा म्हणजे त्यातला पूर्ण रस काढून व्यवस्थित याच्या साली ज्या आहेत त्या गोलाकारमध्ये शेपमध्ये करून घेतलं. म्हणजे याचा जो बाहेरचा भाग आहे ना, तो आपल्याला आतल्या साईडला घ्यायचा आहे. तुम्ही कधी पण बघा मैत्रिणींनो, लिंबाच्या रसापेक्षा म्हणजेच आतल्या भागापेक्षा लिंबाच्या सालीला अगदी जास्त सुगंध असतो आणि हा रंग दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. तर आता 2 दिवे जे आहेत ना, आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत. अगदी हे हलके फुलके असतात, त्यामुळे पाण्यामध्ये हे अगदी मस्त तरंगतात आणि खूप सुंदर आपण डेकोरेशनसुद्धा करू शकतो. जसं की मी सांगितलं, आता श्रावण महिना आहे, त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळी दसऱ्यामध्ये सुद्धा आपण सुंदर असं डेकोरेशन ह्या मस्त अशा सालीच्या दिव्यांपासून करू शकतो, लिंबाच्या सालीच्या दिव्यांपासून. तर खरंच खूप छान वाटतं. आणि हे जे मी वाती केल्या होत्या तुपाच्या वाती, तर त्याचाच वापर मी ते जास्त प्रमाणात केलेला आहे आजच्या पूर्ण दिव्यांसाठी. तर ज्या साली ज्या आहेत, ज्यांना चिरा पडल्या होत्या, त्यानंतर मी सेपरेट करून ठेवल्या. त्याच्यामध्ये मी काही वात वगैरे नंतर ठेवली नाही, कारण की त्याच्यामध्ये नंतर पाणी गेलं होतं. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो. तर हा जो उलटा भाग करताना, म्हणजे पिवळा भाग आतमध्ये घेताना आपल्याला बाहेरच्या साईडने त्याला प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला येल्लो कलरचा जो पोर्शन आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून साली ज्या आहेत त्या अजिबात चिरा पडत नाही त्यांना आणि आपला दिवासुद्धा अगदी परफेक्ट तयार होतो. तर ज्याच्यामध्ये पाणी गेलं होतं ते नंतर मी साईडला केलं, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि 2 दिवे जे आहेत ते सुंदर असे मी पाण्यामध्ये मस्त तेवत होते, खूपच सुंदर दिसत होते. आणि आमच्या अंगणामध्ये छान अशी सदाफुली दररोज येत असते पांढऱ्या रंगाची. तर त्यातलीच काही थोडीशी फुलं मला माझ्या मिस्टरांनी आणून दिली होती डेकोरेशन करण्यासाठी. तर इकडे मी होईल तसं डेकोरेशन जे आहे ते करत आहे. आता ह्या दिव्यांमध्ये सुद्धा मी तुपाच्या वाती ठेवलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 थेंब मी खोबरेल तेल जे आहे, शुद्ध खोबरेल तेल, तर त्याचेसुद्धा मी 2 ते 3 थेंब टाकणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे कडुलिंबाच्या पानाचं जे काही तेल असतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरलं तर अतिउत्तम आहे. नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही आपल्या घरामध्ये जे काही खोबरेल तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल तर ते सुद्धा वापरलं तरीसुद्धा चालतं. त्याचबरोबर ह्या दिव्यांमध्ये मी कापूरसुद्धा टाकलेला आहे आणि लवंगसुद्धा ॲड केलेली आहे. आणि इतका सुंदर सुगंध ह्या कापूरचा, लवंगचा येतो ना जेव्हा हा दिवा जळतो तेव्हा. आणि आपल्याला माहिती आहे लिंबाचा स्वतःला असा इतका सुंदर सुगंध असतो, तर खूप छान कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्राचं असं काही परफ्यूम म्हणा किंवा वेगळं ऑइल, सुगंधी ऑइल टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. त्याचबरोबर दररोज जर हा दिवा आपण अशा पद्धतीने आपल्या घराच्या बाहेर, म्हणजे आपल्या उंबरट्याजवळ किंवा आपल्या घरामध्ये दररोज जाळला ना, तर खरंच सांगते आपल्याला रूम फ्रेशनरची गरज लागणारच नाही. त्याचबरोबर आपण उंबरट्याजवळ जे काही जीवजंतू असतील, बॅक्टेरिया असतील, ते याच्या वासाने, सुगंधाने अगदी पळून जातील. तर खरंच खूप चांगला साधा सोपा उपाय आहे मैत्रिणींनो. कारण की लिंबाच्या साली आपण सहसा फेकूनच देतो, पण त्या अशा पद्धतीने जमा करून जर याचे दिवे जर आपण बनवून ठेवले ना, तर रोजच्या रोज आपण हे अशा पद्धतीने वापरू शकतो. तर बघू शकता आमच्या हॉलचा एक कोपरा आहे TV युनिटचा, तर तिकडे सुंदर असं मी डेकोरेशन केलेलं आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे दिवे लवकरात लवकर बनवून घ्याल आणि आता येणाऱ्या सणांमध्ये याचा वापर नक्कीच कराल. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आजचा नक्कीच आवडला असेल आणि युजफुलसुद्धा ठरला असेल. तर प्लीज एक लाईक आणि कमेंटसुद्धा नक्की करा. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच.